ते मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या 22व्या पाठामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या 22व्या पाठामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य पाहणार आहोत. म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत. प्रश्न म्हटला की कोणत्याही भाषेचा तो एक अविभाज्य अंग असतो. इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न हे 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारे प्रश्न आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नार्थी शब्दाने म्हणजे WH ने सुरू होणारे प्रश्न. आता सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारे प्रश्न उदाहरणार्थ डू, डज, डीड, इज, वॉज, कॅन, कुड इत्यादी सारख्या सहाय्यकारी क्रियापदाने त्या प्रश्नाची सुरुवात होते. मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी का असा शब्द आला असेल तर ते वाक्य इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू झाले आहे असे आपण समजायचे. उदाहरणार्थ तू येशील का, विल यू कम. अशा प्रकारे हे सहाय्यकारी प्रकारचे प्रश्न असतात. दुसरे जे प्रश्न आहेत ते म्हणजे प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणारे प्रश्न. मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटचा शब्द का नसेल तर ते वाक्य इंग्रजीमध्ये प्रश्नार्थी शब्दापासून सुरू करावयाचे असते. उदाहरणार्थ तू केव्हा येशील, व्हेन विल यू कम. आता ह्या 2 प्रकारचे जे प्रश्न आहेत, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न आणि प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणारे प्रश्न, ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या प्रश्नामध्ये वाक्याच्या शेवटी का असा प्रश्न असतो, तर प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणाऱ्या प्रश्नामध्ये का असा शब्द नसतो. आता आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्याची आपण रचना बघणार आहोत. याची रचना कशी आहे बघा. सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद, नंतर कर्ता, नंतर क्रियापद, नंतर जे शिल्लक राहिलेलं जे वाक्य आहे ते आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. आता जे आपण वरील जे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत ते काळाप्रमाणे असेल. जे वर्तमान काळ असेल तर वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद असेल, भूतकाळी असेल तर भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद असेल आणि भविष्यकाळी असेल तर भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदे असतील. आता आपण इथे विविध 3 प्रकारच्या काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. ते आपण बघूया. पहिला बघा, डू आय ईट अ मँगो, मी आंबा खातो का. आता या ठिकाणी प्रश्नाची सुरुवात डू ने झालेली आहे. आता या ठिकाणी डू का आला, तर हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे आपण या ठिकाणी डू घेतलेला आहे. दुसरं वाक्य बघा, ॲम आय ईटिंग अ मँगो, मी आंबा खात आहे का. तिसरं वाक्य, हॅव आय बीन ईटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो आहे का. अशा प्रकारे वर्तमानकाळी काळातले प्रश्न आहेत. आता दुसरा आहे बघा, भूतकाळी प्रश्न, डिड आय ईट अ मँगो, मी आंबा खाल्ला का. आता बघा, हे साधा भूतकाळ असल्यामुळे आपण या ठिकाणी डिड घेतलेला आहे. हॅड आय ईटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता का. तिसरं प्रकार बघा, वाज आय ईटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो का. चौथा प्रकार आहे बघा, हॅड आय बीन ईटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो होतो का. अशा प्रकारे हे भूतकाळी प्रश्न आहेत. आता भविष्यकाळी प्रश्न आहेत बघा, शाल आय ईट अ मँगो, मी आंबा खाईन का. शाल आय हॅव ईटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेन का. शाल आय बी ईटिंग अ मँगो, मी आंबा खात असेन का. शाल आय हॅव बीन ईटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो असेन का. अशा प्रकारे ह्या तिन्ही काळामधले सहाय्यकारी प्रश्न, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आता या प्रकारचे प्रश्न आपण मागील पाठामध्ये आपण पाहिलेले आहेतच. या प्रश्नाला येस नो टाईप प्रश्न असं हे म्हटलं जातं. आता इथे काही सरावासाठी काही उदाहरणं या ठिकाणी दिलं आहे बघा. तू मला उद्या भेटशील का, विल यू मीट मी टुमारो. दुसरं वाक्य बघा, आपण तिथे जायचं का,
शॅल वी गो देअर. तिसरं वाक्य बघा, तू खरं सांगत आहेस ना. आर यू टेलिंग द ट्रूथ. चौथं बघा, तू हे ऐकलं आहे का. हॅव यू हर्ड दिस. पाचवं आहे बघा, टपाल आलंय का. हॅज द पोस्ट कम. अशा प्रकारे ही सरावासाठी या ठिकाणी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे. आता प्रश्नाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी शब्द, म्हणजे प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणारे प्रश्न. आता प्रश्नार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत पहा. व्हॉट म्हणजे काय, व्हेन केव्हा कधी, वेअर म्हणजे कुठे, व्हाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसा, हू म्हणजे कोण कोणी, हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, विच म्हणजे कोणता, हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मच म्हणजे किती. आता बघा, याची रचना या ठिकाणी आपण पाहायची बघा. आता जे प्रश्नार्थी शब्द जे असतात याची जी रचना असते बघा. प्रश्नार्थी शब्द अधिक नाम अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक कर्ता अधिक क्रियापद आणि प्रश्नचिन्ह. बघा, प्रश्नार्थी शब्दानंतर कंसात नाम लिहिलेलं दिसतंय, याचा अर्थ प्रश्नार्थी शब्दासोबत कधी कधी नाम असू शकतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ इथे म्हटले बघा, व्हिच बुक्स आर यू रिडिंग. आता व्हिच बुक्स, आता या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द आहे आणि व्हिच हे नाम आलेलं आहे आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, यू हा करता आलेला आहे आणि नंतर क्रियापद आलेलं आहे. असं कधी कधी प्रश्नार्थक शब्दानंतर नाम सुद्धा आपल्याला येतं. सर बघा, व्हिच सब्जेक्ट डू यू लाईक. तुला कोणता विषय आवडतो. पण प्रत्येक वेळेस प्रश्नार्थक शब्दासोबत नाम येईलच असे नाही. उदाहरणार्थ बघा, तुला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक. तू काय शोधत आहेस. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. आता या ठिकाणी नाम आलेलं नाही आहे, त्यामुळे WH प्रश्नार्थक शब्दानंतर डायरेक्ट या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आलं आहे, करता आलं आहे, नंतर क्रियापद आलेलं आहे. आता हे विविध प्रश्नार्थक शब्द जे आहेत, या प्रत्येक प्रश्नार्थक शब्दांची आपण 2-2 वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं बघा, व्हॉटने सुरुवात होणारे प्रश्न बघा. तुला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक. तुला काय म्हणत आहेस. व्हॉट यू आर सीइंग. तू काय म्हणत आहेस. व्हॉट यू आर सीइंग. दुसरं आहे बघा, व्हेन विल यू कम अगेन. तू पुन्हा केव्हा येशील. व्हेन डिड यू गेट माय लेटर. तुला माझे पत्र केव्हा भेटले. नंतर हाऊ आहे बघा. हाऊ म्हणजे कसा. हाऊ डू यू गो टू स्कूल. तू शाळेत कसा जातोस. हाऊ आर यू फिलिंग नाव. तुला आता कसं वाटत आहे. त्यानंतर बघा, वेअरने सुरू प्रश्न आहे. वेअर म्हणजे कुठे. वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. वेअर डज ही लिव्ह. तू कुठे राहतो. व्हाय म्हणजे का. व्हाय डू यू लाय. तू खोटे का बोलतोस. व्हाय डिड यू बाय दिस बुक. तू हे पुस्तक का विकत घेतले. तर हू ने होणार. हू म्हणजे कोण कोणी. हू विल डू दिस. हे कोण करेल. हू हॅज डन दिस. हे कोणी केलं आहे. नंतर बघा, हुमने होणारा. हुम म्हणजे कोणाला. हुम डिड यू आस्क. तू कोणाला विचारलं. हुम हॅड यू आस्क्ड. तू कोणाला विचारलं होतं. आता नंतर व्हिच आहे बघा. व्हिच बुक्स आर यू रिडिंग. तू कोणते पुस्तक वाचत आहेस. व्हिच सब्जेक्ट डज ही टीच. तो कोणता विषय शिकवतो. नंतर बघा, हुज म्हणजे कोणाचा. हुज बुक्स डू यू यूज. तू कोणाची पुस्तके वापरतोस. हुज ॲडवाइस विल यू टेक. तू कोणाचा सल्ला घेशील. अशा प्रकारे आपल्याला हुजने प्रश्न पाहता येतील. नंतर बघा, हाऊ मेनी आणि हाऊ मच ह्या दोघांमधला असणारा फरक. हाऊ मेनी आणि हाऊ मच याचा अर्थ किती. उदाहरणार्थ बघा, फुले, पुस्तके, खुर्च्या, चित्रे अशा संख्येने मोजता येणाऱ्या शब्दासोबत हाऊ मेनी हा शब्द वापरतात. म्हणजे जे काउंटेबल आहे, जे मोजता येतात त्याला हाऊ मच म्हणतो. आणि दूध, साखर, पाणी, ज्ञान असे संख्येने मोजता न येणाऱ्या शब्दांसोबत अगणनीय शब्दांसोबत हाऊ मच वापरतात. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी, हाऊ मेनी बुक्स डिड यू बाय. तू किती पुस्तके विकत घेतलीस. हाऊ मेनी लँग्वेज डू यू नो. तुला किती भाषा येतात. हाऊ मच मनी डू यू
वॉन्ट की तुला किती पैसे पाहिजेत. हाऊ मच इंटरेस्ट आर यू पेईंग ऑन धिस लोन, तू या कर्जावर किती व्याज देत आहेस. अशा प्रकारे जे काउंटेबल आणि अनकाउंटेबलसाठी हाऊ मेनी आणि हाऊ मच आपण या ठिकाणी वापरू शकतो. नंतर बघा वॉटने सुरू होणारा प्रश्न आहे बघा. व्हॉट प्राईस डिड ही आस्क, त्याने किती किंमत मागितली. व्हॉट मार्क डिड यू गेट इन द एक्झामिनेशन, तुला परीक्षेत किती गुण मिळाले. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हाऊ फास्ट वॉज ही ड्रायव्हिंग, तो किती वेगाने गाडी चालवत होता. हाऊ हाय इज द प्लेन फ्लाईंग, विमान किती उंचावरून उडत आहे. अशा प्रकारचे विविध प्रश्न वापरून आपलं बोलणं जे आहे हे आपण सुरेख करू शकतो. त्यामुळे प्रश्न विचारणे हा कोणत्याही भाषेचा एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे ह्या प्रश्नांचा आपण सराव करणं गरजेचं आहे. या प्रश्नांचा बारकाईने आपण त्यांच्या रचनेवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि प्रश्न विचारण्याचा आपण सराव करायला पाहिजे. प्रश्न हे आपण दोन्ही प्रकारचे विचारले पाहिजेत. सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणारे प्रश्न आणि विशिष्ट जे WHने सुरू होणारे प्रश्न दोन्ही आपण विचारले पाहिजेत आणि त्याचा आपण जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे. म्हणजे कोणतंही जर विधानार्थी वाक्य असेल तर त्याचा आपल्याला प्रश्न तयार करता यायला पाहिजे. कारण प्रश्न तयार करणं आणि योग्य प्रश्न विचारणं ही सुद्धा एक चांगल्या प्रकारची कला आहे. धन्यवाद.